ही अशी झुंडशाही त्यांची झालेली आहे आणि भक्तांना अनाठायी त्रास देण्याची त्यांची मानसिकता आहे। शासकीय पुजारी ज्याप्रमाणे पंढरपूरला बडवेमुक्त करण्यात आलं त्याप्रमाणे कोल्हापूरच्या ज्योतिबाला या पुजाऱ्यांच्या जोखडातून मुक्त करावं। राजश्री शाहू महाराजांच्या नगरीमध्ये लोकांच्यावर होणारे भ्याड हल्ले, शाहू महाराजांच्या या नगरीमध्ये अशा पद्धतीनं या लोकांनी सर्वसामान्यांच्यावर बहुजनांच्यावरती अन्याय केलेला आहे। ज्योतिबा डोंगरावर भाविकांना झालेल्या मारहाण प्रकरणात आता परिधीकर आक्रमक झाले आहेत। भोगावती खोऱ्यामधनं अनेक गावांमधनं जे नागरिक आहेत या मोर्चामध्ये सहभागी झाल्यात। दुपारच्या भर उन्हात देखील हे नागरिक मागं सरायला तयार नाहीत। अनेक वेगवेगळ्या मागण्या त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय सांगाल, एकंदरीत काय मागण्या आहेत तुमच्या मोर्चा काढताय? मुळात इथल्या जे पुजारी आहेत त्या पुजारी हटाव हा मोर्चा पुजारी हटाव या संदर्भातला आहे। राजश्री शाहू महाराजांच्या नगरीमध्ये लोकांच्यावर होणारे भ्याड हल्ले, या हल्ल्याच्या निषेधार्थ असंख्य लाखो संख्येचा मोर्चा इथून निघतोय कोल्हापूरमधनं। प्रशासनानं प्रशस्त नेमून या पुजाऱ्यांना हटवावं। जोपर्यंत पुजारी हटणार नाहीत तोपर्यंत असे मोर्चे निघतच राहतील। ही प्रवृत्ती कुठं तर समाजाला घातक काय वाटतंय? निश्चितच शाहू महाराजांच्या या नगरीमध्ये अशा पद्धतीनं या लोकांनी सर्वसामान्यांच्यावर बहुजनांच्यावरती अन्याय केलेला आहे आणि त्यांना 100% तिथून हटवणं ही काळाची गरज आहे। मोठ्या संख्येनं मोर्चेकरी सहभागी होत आहेत, काय सांग? पंढरपूरच्या धर्तीवर ज्याप्रमाणे शासकीय पुजारी नेमण्यात यावेत, आमची मागणी आहे की या ज्योतिबाला देखील ही मुजोर प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी शासकीय पुजारी ज्याप्रमाणे पंढरपूरला बडवेमुक्त करण्यात आलं त्याप्रमाणे कोल्हापूरच्या ज्योतिबाला या पुजाऱ्यांच्या जोखडातून मुक्त करावं। यासाठी परिधे गाव तसंच पंचक्रोशीतील सर्व जनता हा जनतेचा उद्रेक आहे। आजपर्यंत या प्रश्नाला कोणी वाचा फोडली नव्हती। भावनिक विषय असतील, देवाचे विषय असतील, पण आता लोकांच्या भावना तीव्र आहेत। अतिशय कमी वेळात मोर्चा काढून आज आपण जे बघत आहात हा जनक्षोभ आहे, लोकांचा उद्रेक आहे। काय सांगाल, एकंदरीत काय प्रतिक्रिया आहे, काय यावर? याप्रमाणे हे जे चाललेलं आहे ही अशी झुंडशाही त्यांची झालेली आहे आणि भक्तांना अनाठायी त्रास देण्याची त्यांची मानसिकता आहे। ही कुठेतरी मोडीत निघायला पाहिजे, बंद झाली पाहिजे आहे आणि भक्तांना निर्मळपणे देवाचं दर्शन घेता यावं या पद्धतीने प्रशासनानं यात लक्ष घालणं गरजेचं आहे। आपण पाहिलं असेल एकंदरीत यांच्या मागण्यांचा विचार करता ही जी प्रवृत्ती आहे ही कुठेतरी मोडून काढली पाहिजे। जी देव आणि भक्त यांच्यामधला जो दुवा आहे तो कुठेतरी विसंगती असल्याचं हे मोर्चेकरी म्हणतात। पाहूया प्रशासन यावर काय निर्णय घेते। सध्या मी इथंच थांबतो, धन्यवाद। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।